केलं झालं? हो, चालू केलं. सुस्वागतम. इथे जमलेल्या सर्व शिवभक्तांचे मी हार्दिक स्वागत करतो. आज या शिवचैत्र वाचनाचे उद्घाटनासाठी आपल्या सगळ्यांचा ओळखीचा आदिनाथ बाळासाहेब शेडगे आलेला आहे. त्याचा परिचय असा आहे की तो चाफेकर बंधू शाखेचा स्वयंसेवक आहे. त्याला लेखन वाचन त्याचप्रमाणे वक्तृत्वाचं पण आवड आहे आणि अस्सल शिवभक्त. त्यामुळे त्याला मी विनंती करतो की त्यांनी शिवप्रतिमेला माल्यार्पण करावं. चालू चालू कशाला त्यातले एक सुद्धा नाही. नमस्कार. पन्हाळ्याच्या किल्ल्यात शिवाजी महाराज अडकलेत आणि सिद्धीने जबरदस्त काळजी घेतलेली आहे. मुंगीसुद्धा गडावरून खाली बाहेर जाऊ शकणार नाही अशा प्रकारे गडाला जबरदस्त असा विळखा घातलेला आहे. पुढचा भाग आपण पाहू. काही जण पुढे बसा, एकाच बाजूला असते, दोघे जण बसा. आषाढाचा महिना उजाडला. मुसळधार पावसात पन्हाळा न्हाऊन निघत होता. पाण्याचे लोट डोंगरावरून उड्या मारीत खळाळत होते. सगळी सृष्टी हिरवळून गेली होती आणि पन्हाळ्याला हिरवागार विळखा पडला होता. एवढा पाऊस कोसळत असूनही जोहरच्या हजारो हशम रात्री आणि दिवसा गडावर डोळे रोखून मोर्चे लावून बसले होते. पन्हाळ्यातून सुटका होण्याच्या सर्व आशा संपल्या होत्या. कसे निष्ठावे याचा सतत विचार महाराज करीत होते. विचार करून करून डोक्याला भेगा पडायची वेळ आली होती. काही अस्पष्ट अशा कल्पना डोळ्यापुढे रेंगाळत होत्या. गडावर एकूण शिबंदी 6,000 सैनिकांची होती. खासे कारकून, नाईक, सबनीस, हवालदार, कारखानीस वगैरे मंडळी होतीच. त्यात त्र्यंबक भास्कर नावाचे एक निष्ठावंत, धैर्यशाली, शूर आणि भारदस्त ब्राह्मण होते. त्यांच्यावर महाराजांचा फार मोठा इतबार होता. तसेच गंगाधर पंत नावाचे एक हुशार मुत्सद्दी गडावर होते. परंतु या दोघाही पंतांची आडनावे इतिहासाला अज्ञात आहेत. यांच्याशिवाय आणखी कितीतरी मोलाची माणसे गडावर होती. त्यातच हिरडस मावळातील एक पाणीदार रोहमजी मोती महाराजांच्या तुऱ्यात चमकत होता, बाजी प्रभू देशपांडे. बाजी प्रभू देशपांडे ही अक्षरे उच्चारली की असा भास व्हावा की जणू शेरभर निखळ शुद्ध सोन्याचा घडीव तोडाच जणू उजव्या हातावर तोलतो आहे. बाजी प्रभूंबरोबरच त्यांचा भाऊ फुलाजी हाही होता. गडावरच्या 6,000 बाजी प्रभूंचा आणि फुलाजीचाही मुजरा झडत होता महाराजांना. बाजी प्रभू हिरडस मावळाचे पिढीजात देशकुलकर्णी म्हणजे देशपांडे. बांदल देशमुखांच्या हाताखाली ते हिरडस मावळात कारभार पाहत. हिरडस मावळ भोर तालुक्यात आहे. बाजीच्या देहाची इमारत भक्कम होती. सतत 20-22 तास शारीरिक कष्ट सोसण्याची त्यांची ताकद होती. त्यांचे वय यावेळी सुमारे 45 ते 50 असावे. ते रंगारूपाने कसे होते म्हणाल कुणास ठाऊक, पण त्यांच्या शेल्याच्या पट्टीखाली ती धाडसी छाती दडलेली असे. छातीच्या आत निष्ठा दडलेली असे.
म्यानात संशय दडलेली असेल, संशयित पराक्रम दडलेला असेल आणि शंकराच्या मंदिरात हात जोडताना जो भाव हृदयात असायचा तोच भाव महाराजांस केल्या जाणाऱ्या त्यांच्या गुजऱ्यात दडलेला असायचा. असे मोठ्या मजबूतीचे बाजी पन्हाळगडावर महाराजांच्या पाठीशी होते. आषाढ निम्मा संपत आला. शुद्ध चतुर्दशीची रात्र उगवली. आकाशात चंद्र होता पण ढगाखाली झाकाळून गेलेला. गडावरचे मावळे शत्रूपेक्षा सावध राहून गडाची राखण करीत होते. विचार करून करून शिरलेल्या महाराजांस अलगद निद्रा लागली. रात चिंचिन वाजत होती. क्षणाक्षणाने संपत होती. पहाट झाली. काहीतरी विलक्षण स्वप्न महाराजांस पडले. ते अर्धवट जागे झाले आणि त्या स्थितीत त्याने हात जोडले. वारंवार नमस्कार करीत असते पूर्ण जागे झाले तरीही ते वंदन करीतच होते. कोणाला? राम वरदायिनी भगवती तुळजाभवानी महाराजांस काही एक विलक्षण प्रेरणा मिळाली. सूर्योदय झाला अर्थात ढगाळ. महाराजांनी आज अखेरचा निर्णय घेण्याचे निश्चित केले. वेढा उठवण्याची आणि उठविण्याची आशा आणि प्रयत्न संपले होते. येथून पुढे गडात कोंडून राहणे घातकारक होते. काहीही करून बाहेर पडण्याचा महाराजांनी निश्चय केला. काहीतरी भयंकर धाडसी बेत त्यांच्या मनात घोळत होता. धोक्याचा, हिमतीचा, जीवावरचा. भवानीचे नाव घेऊन आणि तिच्यावर सर्व भरोसा टाकून महाराजांनी गडावरच्या आपल्या डाव्या उजव्या मातब्बर जीवलगांना सदरेवर बोलावले. त्यात अर्थात बाजीप्रभू, त्र्यंबक भास्कर आणि गंगाधर पंत होतेच. आपल्या मनातली धाडसाची मसलत महाराजांनी आपल्या सरदारास सांगितली. महाराज म्हणाले, चैत्रापासून आज 4 महिने झाले. हत्यार उभे धरून आपण शर्तीने झुंजतो आहोत. हा आषाढाचा महिना निम्म्यावर आला. ज्यांचा पराक्रम गनिमाना सोसणार नाही असे शमशेर बहादूर आम्ही लोक असूनही सिद्धी जोहर आमच्या हातून उडू शकलेला नाही. सरनोबत नेताजी पालकरांनीही शिकस्त खाल्ली. जौहरचा वेढा आम्हाला थोडा सुद्धा उठविता येत नाही. जौहर बळजोर आहे, जंग बहादूर आहे, त्याची फौज ही मातब्बर आहे. त्याला मोडणे आज तरी आपणास दुरापास्त आहे. तिकडे पुण्याचा परगणा मोगल फौज पायाखाली घालीत असता सिद्धी जौहरशी झुंजण्यात मी येथे फार काळ गुंतून पडावे हे वाजवी वाटत नाही. तिकडे मोगलांशी झुंज दिलीच पाहिजे. तेवढ्यासाठी मी आता येथून निघून गेलेच पाहिजे. महाराजांचे हे शब्द ऐकून सदर चमकली. त्यात काळजी होती आणि उत्सुकताही होती. महाराज जाणार तरी कसे येतो? गडाला तर चिरेबंदी वेढा आहे चतुर्था. मग अशी कोणती मसलत महाराजांनी ठरवली आहे? स्त्री जाणायला मंडळी आतुर झाली. महाराजांनी मसलत खरोखरच भयंकर धाडसाची होती. जीवावर बेतणारी होती. तडीला जाण्यास अतिशय अवघड होती. ती त्यांनी विश्वासाच्या निवडक मंडळींना सांगितली. आणि गडावर काही मोजकी माणसे, नक्की किती तेही कुणाला ठाऊक नाही, पण अवघड कामगिरीसाठी हिरिरीने तयार होऊन उभी राहिली. ही माणसे कोण? त्यांची नावे काय? माहीत नाही. इतिहास त्यांच्या सावल्यांवर पाळत ठेवून उभा आहे. त्यालाही त्यांची नावे गावे समजलीच नाही. पण त्यांनी गुप्त धाडसी करामत मात्र इतिहासाला समजली. ती अंधूक काळाच्या काळोखात आणि कोणा एका कवींद्रांच्या प्रतिभेची वीज फक्त एकदा झर्रकन चमकून गेली आणि तेवढ्या निमिषार्धात त्या साहसी सावल्यांचे तोंडावर उजळले गेले आणि इतिहासाला समजले ते धाडसी मर्द म्हणजे महाराजांचे हेर होते. सिद्धी जोहरच्या वेड्यातून पसार होण्यासाठी कुठे एखादी फट सापडते का ते हेरून काढण्यासाठी हे हेर गडाखाली उतरणार होते. मगरीच्या जबड्यात शिरून तिच्या दातांना काही फटी आहेत का हे शोधण्या इतके काम सोपे होते. पण ही कामगिरी त्या मर्दांनी उचलली. महाराजांच्या मसलतीतील सर्वात पहिली आणि महत्वाची कामगिरी हीच होती. अगदी गुपचूप हे हेर गडातून बाहेर पडले. ही वेळ अर्थातच रात्रीचीच असली पाहिजे. सतत जागी असलेल्या शत्रू सैनिकांच्या डोळ्यात किंवा बंदुकीच्या गोळ्यात न गवसता वेढ्यात एखादी नाजूक जागा शोधायची. कोठून केव्हा फाडकन गोळी सुटेल, कोठून सर्र सुई करीत एखादा बाण सुटेल किंवा कुठे पटकन मागच्या बाजूने मनगुट पकडली जाईल त्याचा नेम नव्हता. झाडाझुडपा अडवून दरडी धोंड्यातून नागासारख्या माना उंचावीत वाट शोधायची होती. ते कसे गेले, कोठून गेले, त्यांनी काय काय केले कोण जाणे. मोती शोधायला समुद्राच्या तळाशी जाणाऱ्या पाणबुड्याप्रमाणे ते गडाच्या तळाशी गेले. आणि केवढी कौतुकाची गोष्ट, आनंदाची गोष्ट आणि आश्चर्याची, ते हेर काम फत्ते करून गडावर आले. अगदी नाजूक अचूक वाट हेरांनी हेरली. जणू समुद्राच्या तळाशी जाऊन वेजाचाच मोती शोधून काढला त्यांनी. भवानीने उजवा कौल दिला होता. वेड्यात एक फट अशी सापडली की तेथे पहारे नव्हते, मोर्चे नव्हते, गस्तही नव्हते. थोडक्यात म्हणजे तेथे जौहरच्या आसमानची वर्दळ नव्हती.
ही फट अरुंद, उंच सकल आणि अडचणीची होती. त्यामुळे जौहरच्या व भाईखानाच्या नजरेतून तेवढीच जागा सुटली. जौहरने भाईखानाला व इतर सरदारांना वास्तविक असा सक्त हुकूम दिला होता की मुंगीला जाण्या इतकी ही फट ठेवू नका, अगदी दाट व कडक पहारे ठेवा. महाराज गडावर हेरांची वाट पाहतच होते. त्यातल्या त्यात कमी धोक्याची एक वाट हेरांनी टेळली. हे ऐकून त्यांना आनंद वाटला. लगेच महाराजांनी पुढचा बेत हाती घेतला. काहीतरी युक्ती करून जौहरची छावणी बेफिकीर बनवायची, हा तो बेत होता. आषाढी पौर्णिमेचा दिवस उगवला. काही घटका दिवस वर चढला आणि महाराजांच्या महालातून गंगाधर पंत पत्राची थैली घेऊन बाहेर पडले. त्या थैलीत खास महाराजांच्या शिक्कामोर्तबीचे पत्र होते. पत्र सिद्धी जोहरसाठी होते, त्यालाच लिहिलेले होते आणि ते शरणागतीचे, सपशेल शरणागतीचे होते. गंगाधर पंत महाराजांचे पत्र घेऊन निघाले. जोहरकरिता आणि काही नजराणेही पंतांबरोबर महाराजांनी रिवाजाप्रमाणे दिले असावे. गडाखाली जाऊन सिद्धी जोहरशी बोलणी करण्याकरिता त्यांनी पंतांची नियुक्ती केली. पंतांना त्यांनी सर्व सूचना दिल्या, पत्रे दिली आणि थैली घेऊन पंत निघाले. गडकऱ्यांनी दरवाजा उघडला आणि पंतांची पावले गडाखाली पडू लागली. पुन्हा एकदा तोच धडा अफजल खानाच्या वेळेला तसा होता, तसाच मी घाबरलोय, मी घाबरलोय. वेढ्यातील सैन्याची नजर गडाकडे कायमची लागलेली असते. आज ना उद्या गडाची दापखीळ उचकटेल आणि कोणी ना कोणीतरी गडावरून खाली येईल. कदाचित जासूद येईल, कदाचित वकील येईल, कदाचित शिवाजी सुद्धा येईल. निदान लढण्यासाठी फौज तरी येईल. या खात्रीच्या आशेवर डोळे लावून ते सगळेजण बसले आणि त्यांना दिसले लहानसे 4-2 पांढरे ठिपके काळ्या हिरव्या डोंगरावरून खाली खाली उतरताना दिसले. ते टवकारून पाहू लागले. कोण? कुणीतरी माणूस, वकील असेल. वकीलच. शिवाजीकडून अखेर वकील आलाच. आता शिवाजीचा, पन्हाळ्याचा आणि वेड्याचा लवकरच काही ना काहीतरी निकाल लागणारच. शिवाजीला तर शरणच यावे लागेल खास. त्याला रस्ताच मोकळा नाही. उन्हात आणि पावसात सतत राबल्याचे चीज होणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली होती. शिवाजीकडून वकील आला आहे ही खुशीची खबर जोहरला समजली. तो मोठ्या सावधपणे खुश झाला. आता येणाऱ्या वकिलाशी काय व कसे बोलायचे याच्या उभ्या आडव्या रेघा मनातल्या मनात आखण्यात जोहर मशगूल झाला. त्याचा भाव जावयासारखा वर चढत होता आणि गंगाधर पंत गडावरून खाली उतरत. थोड्याच वेळात पंत तळाशी आले, छावणीत आले, जोहरच्या शामियानात दाखल झाले. त्यांच्या वागण्यात वकिली नम्रता होती, जणू काळ्या कुरूप मुलीशी लग्न ठरवायला आलेला बापच. गडावर महाराज जगदंबेची पावले स्मरीत पुढचा भेद आखीत होते. मोठ्या आदबीने पंतांनी जोहरला पत्र सादर केले. महाराजांनी अत्यंत नम्र भाषेत पाठवलेल्या फारसी मजकुराचा हिंदवी तर्जुमा असा होता. आपण पन्हाळगडाकडे येत असल्याची बातमी पूर्वी जेव्हा मला समजली तेव्हाच माझ्या मनात इच्छा निर्माण झाली की आपणा सामोरे येऊन आपली कृपा संपादन करून संकटातून मुक्त व्हावे आणि सरफराज व्हावे. परंतु भय आणि कमनशीब यांनी माझे मन वेढून टाकले. आपले शुभ आगमन किल्ल्याच्या पायथ्याशी पूर्वीच झालेले आहे. आपण जर परवानगी द्याल तर रात्रीच्या वेळी मोजक्या लोकांसह मी आपल्या सेवेस हजर होईल आणि माझी इच्छा आपणास निवेदन करेन. आपला कृपायुक्त उपदेश मी माझ्या हृदयात साठवून घेईन. माझी खात्री आहे की आपल्या कृपेमुळेच माझ्या आशा सफल होतील. परमेश्वराची आणि बादशाहांची कृपा झाल्यावर अगदी सामान्य माणूसही मोठेपणास का पोहोचणार नाही. मी केलेले मोठे गुन्हे आपण मला माफ करावे. कोणत्याही संकटापासून वडीलपणाने आपण माझे संरक्षण करावे. मी स्वतः आपणा जातीने भेटावयास येण्यास तयार आहे आणि माझे सर्व दाम दौलत हजरत बादशाहच्या नावाने आपल्या स्वाधीन करण्यासाठी मी तयार आहे. ते पत्र पाहून सिद्धी जवळ स्तब्धच झाला. बिनशर्त शरणागती हा क्षण आपण फार सावधपणे सांभाळला पाहिजे. कारण या वाटाघाटी त्या महान लबाड आणि कारस्थानी शिवाजीशी आहे. तो केव्हा फसविल याचा नेम नाही अशी सिद्धीला मनातून टोचणी होती. बादशाहने वारंवार दिलेले सावधतेचे इशारेही त्याच्या डोक्यात गस्त घालीत होते. महाराजांच्या आजपर्यंतच्या सर्व लढायांचा हिशेब आणि वचक मनात धरूनच तो विचार करीत होता. परंतु महाराजांचे ते स्पष्ट पत्र आणि गंगाधर पंडितांचा प्रांजळ निर्वाळा ऐकल्यावर जोहर मुग्धच झाला. यापेक्षा आपल्याला तरी दुसरे काय हवे. शिवाजीने बिनशर्त शरण यावे
आणि बळकावलेले एकूण किल्ले आणि मुलूक बादशाच्या स्वाधीन करावे, हीच आपली इच्छा आहे. मग शिवाजी तर हीच गोष्ट अगदी स्पष्ट शब्दात लेखी कबूल करीत आहे. अगदी स्वतःहून आपल्यासमोर तो हजर होणार आहे. सर्व बळकावलेले दौलत आपल्या स्वाधीन करणार आहे. आता उरलेच काय बोलायचे, मुद्देच संपले. आणि समजा शिवाजीने येथे येऊन दगाफटका केला, पण ते अशक्य आहे. शिवाजीला ते जमणार नाही. 35,000 फौजेच्या गराड्यात येऊन आपल्यासारख्या सावध आणि शूर माणसाची अफजल खानाप्रमाणे दगाबाजी करण्याची त्याची काय हिंमत आहे. असे काही वेडेचाळे करण्याइतका तो खास मूर्ख नाही. आणि जर यातली त्याने असा काही खुला प्रयत्न केलाच तर चुराडा उडेल त्याचाच. आपण कमालीचे सावध आहोतच. आता अवकाश फक्त एकच दिवसाचा आहे. उद्या रात्री तो येणार आहे. युद्ध प्रसंग वाचून फक्त एका घासात शिवाजी सकट संबंध मराठी पंड आणि मराठी दौलत अलगद मिळवता येणार आहे. हे यश अतुलनीय, अद्वितीय आणि सर्वश्रेष्ठ आहे असे अन कबूल करून शिवाजी उद्या रात्री आलाच नाही तर वेढा चालूच राहणार आहे. चालूच राहील. अन्ना वाचून तडफडून तो मरेपर्यंत चालू राहील. पण कितीही दिवस लागो, शिवाजी हाती येईपर्यंत आपण येथून हलणारच नाही, हे खास. अशा अगदी जबाबदार सावधपणाने जव्हरने मनाशी सर्वांगीण विचार केला. दुसरा विचार तो काय करणार. त्याला बोलायला महाराजांनी जागाच ठेवली. गंगाधर पंत उत्तराच्या अपेक्षेने नम्रपणे उभे होते. जव्हरने महाराजांच्या अर्जाला मंजुरी दिली. पंत जोहरचा निरोप घेऊन गडावर जाण्यास निघाले. पंतांच्या डोळ्यात मिश्किल आनंद दडलेला होता. जव्हरला मनापासून आनंद झाला होता, पण बेसावतपणा त्यात नव्हता. जबाबदार भारदस्तपणाच होता. 4 महिन्यांच्या कडकडीत वेड्यानेच शिवाजीसारख्या पटाईत वाघ आपणहून शरण येतोय हे पाहून जव्हरला थोडा तरी अभिमान वाटावा हे साहजिकच होते. तो गुप्तपणे खुश होता. याला म्हणतात कर्तबगारी, सलावत, उल्लंघन तकली. गडावरून शिवाजीचा वकील आला आणि करार ठरवून गेला. या गोष्टीचा जव्हरच्या छावणीवर परिणाम झाला. छावणीत शिवाजी बिनशर्त आपल्या स्वाधीन होणार ही खबर पसरली. उद्याच शिवाजी हाती येणार म्हणजे संपलीच की मोहिमेची यातायात. फौजेला आनंद झाला. खरोखर ही बातमी अफूच्या गोळीसारखी होती. प्रत्यक्ष अजून न मिळालेल्या विजयाच्या गाफील आनंदाची धुंदी चढू लागली होती. अगदी न कळत वेढ्याच्या कडकडीत पीठ ढिला होत चालला. माणसाला शिजेपर्यंत दम असतो, पण निवेपर्यंत दम निघत नाही, म्हणतात तो असा. सूर्य ढगाळ झाला. त्याची पावले तो टाकीतच होता. गडावर महाराजांनी सर्व योजना अगदी काटेकोर दक्षतेने तयार केलेली होती. महाराजांचे प्रत्येक काम योजनाबद्ध असे. मग ते किल्ले कोटाच्या बांधणीचे असो, लढाईचे असो, छाप्याचे असो वा उत्सव महोत्सवाचे असो. पन्हाळगडावरून पळून जाण्याचा मनसुबाही असाच त्यांनी योजनाबद्ध ठरविला होता. गडावरून रात्रीच्या पहरात म्हणजे 12 जुलै 1660 आषाढ पौर्णिमा रात्री 10 वाजायच्या सुमारे 600 हत्यारबंद पायदळ शिपाई गड्यांसह गुपचूप उतरायचे आणि जोहरच्या फौजेला चाहुली न लागता विशाळगडाकडे पसार व्हायचे. योजलेल्या या डावात महाराजांच्या जीवाला केवढा भयंकर धोका होता. वेढ्यातून जायला कमीत कमी धोक्याची फट शोधलेली होती. गंगाधर पंडित वकिलांच्या मार्फत जव्हरला शरणागतीची हूल दाखवून शत्रू सैन्याला गाफील बनवण्याची योजना केलेली होती. तरी यशाची खात्री काय. शत्रूचा डोळा चुकून छे ते काय सोपे होते का. बेत फसला, दगा झाला तर मरणच. राई एवढे तुकडे होते. या योजनेतील उत्तरार्ध अधिकच अवघड होता. पन्हाळगडावरून निष्ठून विशाळगडावर जायचे. विशाळगडावर काय सुखरूप होता का काय नव्हता. विशाळगडालाही विजापुरांच्या 2 सरदारांनी आधीपासूनच नाकेबंदी करून मोर्चे दिले होते. सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पालवणीकर या दोघांनी फौजेसह विशाळगडाला घेरले होते. म्हणजे पहा केवढा भयंकर अवघड डाव योजला होता. पन्हाळ्यातून निसटणे कठीण आणि विशाळगडावर पोहोचणेही कठीण. दोन्ही गडांच्या पायथ्याशी यमदूतांचा वेढा होता. मग महाराज हे वेडेधाडस करायला तयार कसे झाले. त्यांनी दूरवर काही विचार केला होता की नाही. होय, केला होता. एक तर दिवसेंदिवस परिस्थिती इतकी कठीण होत चालली होती की जर आताच त्यात पावसाळ्याच्या गडबडीत पळण्याचा प्रयत्न जर केला नाही तर पावसाळ्यानंतर जोहर जास्तच प्रबळ वेढा घालून प्रखर चढाया सुरू करेल. पावसाळ्यानंतर त्यांची फौज अधिकच ताजीतवानी होईल. मग तर गडातून निष्ठून जाणे अशक्य, कालत्रही अशक्य होऊन बसेल. शिवाय शाहिस्ते खानाचा वरवंटा पुण्याच्या बाजूनंतर कोकणावर मावळात फिरू लागेल.
मग तो नाश वाचविणे कधीही शक्य होणार नाही. स्वराज्य मरून जाईल. पन्हाळ्यातून निष्ठायचे असेल तर हाच डाव, हीच वेळ, हीच संधी अखेरची. यानंतर वाट पाहायची असेल तर फक्त मरणाची वाट पाहावी लागेल. जास्तीत जास्त अभ्यासपूर्वक, दूरदर्शीपणाने, तर्कशुद्ध, काटेकोर, पूर्ण सुसज्ज अशा या योजनाबद्ध डाव करून उडी घेणे हाच एकमेव उपाय होता. पूर्ण प्रयत्नाने श्री भवानीवर पूर्ण भरोसा हे महाराजांचे जीवनसूत्र होते. त्यांची पावले तशीच पडत होती. गंगाधर पंत गडावर आले. महाराजांना त्यांनी आपल्या वकिलीचा किरण्या सांगितला. आता पुढचे पाऊल. एवढा बिकट मनसुबा ऐकून महाराजांचे जिवलग धरले काय? छे, उलट आनंदाने तरारले. त्यांच्या त्या आनंदात गांभीर्य होते, विरश्री होती, काळजीही होती. प्रत्येकाला तेच हवे होते, हौस धाडसाचीच. अत्यंतिक शारीरिक कष्ट करण्याची तयारी आणि कमालीची निष्ठा हेच तर महाराजांच्या मित्रांचे लक्षण होते. आजच्या रात्रीच पहिल्या प्रहरात निघायचे होते. आता वेळ तसा फार राहिलाच नव्हता. तयारी सुरू झाली होती. सर्वांची मुख्य तयारी एका निमिषातच झाली होती, मनाची तयारी. महाराजांनी पन्हाळगडची जबाबदारी त्र्यंबक पंतांच्या शिरावर दिली. ते त्यांना म्हणाले, पंत, हा अजिंक्य पन्हाळा तुम्ही सांभाळा. शत्रूच्या मोर्चाशी कार्तिकेयाप्रमाणे लढत राहा. आता गडाची धुरा तुमच्या हाती. धैर्यशील त्र्यंबक भास्करांनी ही जोखीम झेलली. रात्री आपल्याबरोबर किती लोक घ्यायचे, हत्यारे आणि सामान काय घ्यायचे, केव्हा निघायचे, कसे निघायचे, कोणत्या बाजूने जायचे, कुणी कुणी काय काय करायचे, कोणकोणती काळजी घ्यायची, जर आयत्या वेळी गडबड उडाली तर काय करायचे, वगैरे गोष्टींचा बारकाईने खल करून महाराजांनी मनोपण सर्व तयारी पूर्ण केली. गडावर सुमारे 6000 मावळे होते. त्यापैकी फक्त 600 गडी रात्री महाराजांच्या संगे निघणार होते. या 600 मध्ये हिरडस मावळातील बाजी प्रभूंचे शूर मावळे जायचे ठरले होते. गडाखाली उद्याच्या आनंदाला आजच भरती आली होती. सूर्य मावळला, रात्र झाली. आकाशात पौर्णिमेचा पूर्ण चंद्र होता, पण काळ्या ढगाळ त्याचा मागमूसी लागत होता. विजा चमकत होत्या. निमिषभर सारी सृष्टी लक्क उजळून निघत होती. गडावर चाललेली मावळ्यांची लगबग, तटावरची पहारे, दरवाजावरच्या भगव्या झेंड्याची फडफड झरकन झळकून जाईल आणि लगेच पुन्हा अंधार होईल. पहिल्यापेक्षाही भयंकर दाट. आता पाऊस झिमझिमू लागला. वारा सुटला होता. लवकरच जोराचे वादळ सुटणार अशी चिन्हे स्पष्ट दिसत होती. बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू मनाने विशाळगडाच्या वाटेला केव्हाच लागले होते. मात्र प्रत्यक्ष विशाळगडच आदिलशाही फौजेच्या मोर्चात कसा अडकला होता याचा सुगावही महाराजांना आणि बाजी प्रभूंना अजिबात लागलेला नव्हता. तो लागणे शक्यही नव्हते, कारण पन्हाळ्याबाहेरची बातमी पन्हाळ्यात अजिबात येऊ शकत नव्हती. विशाळगडाच्या वाटेवर पन्हाळगडाखाली जोहरचे सैनिक इतक्या बेमालूमपणे गाफील राहिले होते की त्यांच्याही ध्यानात येत नव्हते. ते आणि जोहरच्या हाताखाली सरदारी मोहीम फत्ते होऊन शिवाजी हाती आल्याच्या स्वप्नात रंगून गेले. जणू काही त्यांच्यावर कुणी मोहिनी मंत्र टाकला होता. आज 3.5 महिने अवरात्र पालीसारखे सावध राहून ते पाळत ठेवीत होते. धो धो पावसातही त्यांची पावले आणि डोळे जागा सोडून गेले नव्हते. पण आज मात्र गंगाधर पंतांनी शरणागतीची मोहिनी टाकली. त्यातच वारा सुसाट वाहू लागला. पाऊसही बरसू लागला. विजांची लखलख आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. गडावर धावपळ गडबड नव्हती, पण सर्वांचे हृदय मात्र धडपडत होती, धडधडत होती. गडाच्या नित्याच्या बंदोबस्तात थोडीही ढिलाई नव्हती. उलट अधिकच दक्षता होती, कारण गडाची जोखीम सर्वस्वी मावळ्यांच्या शिरावर आली. महाराज अर्ध्या 1 टक्क्याने गडावरून निघणार होते. सर्व तयारी झाली होती. 600 हत्यारबंद मावळे अंधारात भूतासारखे गप्प, पण महाराजांची वाट पाहत बसले होते. आत महालात महाराज निघण्याच्या तयारीत होते. महाराजांनी अंतःकरणपूर्वक जगदंबेचे स्मरण केले. जणू काही तुळजाभवानीला ते म्हणत होते की आईसाहेब, तुमच्या कौला वेगळे आम्ही कधीही वागलो नाही, वागतही नाही. तुमच्या मर्जी वाचून सर्व व्यर्थ आहे. आशीर्वाद असो द्यावे. आम्ही निघालो. उदयस्तु. महाराज निघण्याकरिता वळले. त्र्यंबकपण चिंताव्यग्र मनाने उभे होते. महाराज त्यांना म्हणाले, त्र्यंबकपण, आम्ही निघालो, गड सांभाळा. सर्व वातावरण अतिशय गंभीर होते. महाराज एक महादीर्घ करण्यासाठी निघालेले पाहून पन्हाळगडच्या तटाभृतांचे चिरेही सद्गती झाले होते. काळोखातून मुक्या मनाने ते महाराजांना जाऊन म्हणत होते की, राजा, गडाची चिंता करू नकोस. आम्ही फार पक्के आहोत. जीव खालीवर होतो तुझ्यासाठी राजा.
महाराज गंभीरपणे पावलं टाकीत निघाले. त्यांच्या हृदयस्थानी धैर्यलक्ष्मी उभी होती. त्यांच्या प्रत्येक श्वासातून जणू काही आदेश उमटत होता की पन्हाळगडाच्या निष्ठावंत तटगुरुजांनो, माझ्या प्राणप्रिय मावळ्यांनो, माझी चिंता करू नका. यश देणारी स्त्री शक्ती आदिमाता आहे, जीवावरचे धाडस आहे. जगदंबेची इच्छा दिसते की हे स्वराज्य संकटाच्या निखाऱ्यातून पाऊल सुलाखून निघावे. आपण एकदा पोत हाती घेतला, आता खाली ठेवणे नाही. आपापले कर्तव्य कसोशीने पार पाडण्याचा ध्यास धरा. आपण वाघाचे जिने जगणारी माणसे आहोत. जर वाघाचे जिने जगायचे असेल तर शिकाऱ्याच्या बंदिकीतून सुटणाऱ्या गोळ्या खायची तयारी ठेवलीच पाहिजे. आपली शिकार झाली तरी चालेल. जगात आपल्यावर कोणी प्रेम केले नाही तरीही परवा नाही. आपण वाघ आहोत, मर्द आहोत, स्वराज्याचे शिलेदार आहोत. महाराज महालातून बाहेर पडले. महाराजांबरोबर कोणी जोखमीचे वडीलधारी माणूस कोण जाणार होते? जोखमीचं सर्वच होते, 600 जण. पण वडीलधाऱ्या हक्काने महाराजांना सांगणारे होते ना, कोण? बाजी प्रभू देशपांडे. अशा अवघड वक्ताला बाजी चालेल. बाजीच्या बरोबर फुलाजी होतेच, आणि त्यांचे म्हणजेच बांधल देशमुखांच्या निस्वतीचे मावळे होते. महाराजांसाठी एक पालखी तयार केलेली होती. महाराज येताच 600 मावळे उठले. पन्हाळगडावरून विशाळगड उर्फ खेळणा 20 कोस लांब होता. पायी जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. महाराजांना पालखीतून पळवीत न्यायचे असे ठरले होते. आणखी एक पालखी तयार होती. दुसरी पालखी तयार होती. ही दुसरी पालखी कशाला, कुणाकरिता? कोण जाणे. महाराजांनी पालखीत पाऊल ठेवले. प्रत्येकाचे काळीच धडधडत होते. पन्हाळगड देवाला साकडे घालीत होता की पार्वती परमेश्वरा, आमचा राजा निघाला. आता तुम्हीच त्याच्या बोटाला धरून त्याला घेऊन जा, सुखरूप पोहोचवा. नीट ऐका, काळजीपूर्वक. 2 पालख्या घेततात. काय योजना आहे शिवाजीची पुढची कोणाला माहिती नाही, पण योजनाबद्ध सगळं चाललेलं आहे. डाव्या पापण्यांनो लवलवू नका, वळचणीच्या पालीनो चुकचुकू नका, अपशकुनी रानपाखरांनो फडफडू नका, आमचे महाराज निघाले. मावळ्यांनी पालखी उचलली. बाजी प्रभू निघाले, मावळे निघाले. ती रिकामी दुसरी पालखी निघाली. पाऊस पडत होता. वारा अधिकाधिक फोपावत होता. आभाळातील काळे ढग एकमेकांना दरडावित होते. विजांचे तडाखे एकमेकांना देत होते. आभाळात भाऊबंदी माजली होती. गडद काळोखाचे साम्राज्य होते. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राच्या हातात काहीही सत्ता नव्हती. अगदी पुढे वाटाडे हेर चालले होते. मागोमाग सर्वजण अंधार पोखरीत चालले होते. सांगाती दिवा नव्हता, दिवटी नव्हती, मशाल हिलाल काहीही नव्हते. पालखी खालीवर लवलव करीत होती आणि 600 हृदये. रात्रीचा हा पहिला प्रहर चालू होता. गडाचा दरवाजा खुलला. पालखी बाहेर पडली. चैत्री पाडव्याला 2 मार्च 1660 महाराज पन्हाळ्यावर आले होते. त्यानंतर आज पुरेपूर 4.25 महिन्यानंतर ते गडातून बाहेर पडत होते. दरवाजा मागे पडला. हेरांच्या मागोमाग मंडळी चालली होती. किती गुपचूप, किती जपून, किती सावकाश आणि किती झपझप. अंधारामुळे दिसत काहीच नव्हते, पण हेर अचूक चालले होते. पाऊस व सोसाट्याचे वादळ चालूच होते. विजांच्या चमचमाटामुळे सर्वांच्या काळजात धस्स होईल. भीती वाटे की या लख्ख उजेडात आपणा शत्रूने पाहिले तर. जीव खालीवर होत होता. पालख्यांना किती झोके एकावे बसत असतील. पावसाच्या झडीखाली मावळे कसे चालले असतील. विजेच्या उजेडात त्या चिंब भिजलेल्या मावळ्यांनी अंगे कशी चमकत असतील याची कल्पनाच केलेली बरी. महाराज श्रींचे स्मरण करीत होते. जगदंब जगदंब. सबंध डोंगरावरून पाणी खळाळत होते. मोठमोठे धबधबे धो धो आवाज करीत खोल दऱ्यात कोसळत. रातखिड्यांनी कर्कश सूर धरला होता. काजव्यांची चमचम चौफेर चालू होती. सारे वातावरण भयानक होते. त्यातच डोंगरभर पावसाच्या पाण्यावर भरून गेलेला कळंब, कुंद आणि कुड्याच्या जाळी धुंद सुगंध उधळीत होत्या. केवढा घमघमाट होता. गडाचा निम्मा डोंगर वादळाशी झगडत संपला. आता छाताने जास्त धडधडू लागली. वेढा जवळ जवळ येत चालला. हेर अचूक चालले होते. ढकलकणाऱ्या विजांमुळे हेरांनी हेरून ठेवलेल्या वाटेवरच्या खुणा दिसत आणि काहीसा फायदाच होईल. पायथा जवळ येत चालला. वेड्याची हद्द जवळ येत चालली. आधी थोडे अंतर राहिले. आता अगदी जीवाचा करार. त्या मुसळधार पावसातील प्रत्येकाच्या अंगातून धास्ती धमक्यामुळे घामाच्या धारा वाहत असतील कदाचित. अत्यंत सावध होता प्रत्येक जण. काळजी काळजी आणि नुसती काळजीच.
त्या निधड्या छाताडातील उकळात दांडण चालले होते. वीज कडाडली की काळजा धस्स होत असे, जणू मुसळाचा घाव उकळाच्या काठावरच आदळत. वेढा आता अगदी नजदीक आला. 100 पावले 40-25 पावसाचा आणि वादळाचा सोसाडा भयंकर होता. क्षितिजाच्या पलीकडून जमीन आणि आसमानाच्या दोन्ही कोठातून वायू एवढी जबरदस्त फुंकर घालीत होता की जणू पृथ्वीची गती रोधली गेली होती. हिरांनी शोधलेल्या मार्गावर आणि इतरत्रही सामसूम दिसत होते. 10 पावले गेली, 5 गेली, ऐन वेढाच लागला. सृष्टीचे थैमान चाललेले आणि मावळ्यांच्या खांद्यावर स्वराज्याची झोपी. हो, आठवले. युगायुगाने अशीच एखादी रात्र उगवते. फार फार शतकापूर्वी, कलियुगापूर्वी एका भयान अंधारकुंडली एक दिव्य बालक जन्माला आल्याबरोबर त्याला ठार मारण्यासाठी राक्षसाने त्या कोठडीला वेढा दिला होता. ती रात्र अशीच होती. अशाच विधात असेच काळी धडधडत होते. असाच असुरांचा वेढा सववती. वसुदेवाने बाळाला घेतले आणि धडधडत्या काळजाने भेदरलेल्या दृष्टीने टकमका चौटे फार देवाचे नाव घेत बाजी प्रभूने आणि मावळ्यांनी वेड्यात पाऊल टाकले. चपळाईने झपझप मावळे पालखी घेऊन पळत होते. प्रत्येकाचा जीव मुठीत होता. शत्रूच्या ऐन ओठात ते पावसाचे आडवे तेवढे फटकारे बसत होते. विजा किंचाळत होत्या. हिरांनी निवडलेल्या त्या संधी सपाटी मुळातच 6 पहारे नव्हते. हे मोर्चे आणि चौक्या पहारे म्हणजे किंचित दूर असत. ते या तुफान वादळामुळे जागा सोडून तंबूत बसले होते. हाच तो गाफीलपणा. परंतु तेवढ्यात जर एखाद्या हसमाने पाहिलं तर, फाडकन एखादी गोळी कुठून सनसनत आली तर, कोणाचीही हृदय जागेवर राहिली नव्हती. सर्व भरोसा जगदीश्वरावर टाकून एक एक पडते पाऊल पदरात घेत ते चालले होते. वेड्याची हद्द संपत आली. थोडीशी उरली. जोहरच्या आसमानात कल्पनाही नव्हती. ते आपापल्या डेऱ्यात सुखी होते. एवढ्या भयंकर पावसात आणि वादळात कोणता आशम पहारेकरी तंबूच्या बाहेर येईल, आणि तेही अशाच रात्री, आणि तेही उद्याच रात्री शिवाजी जातीने जोहर साहेबांच्या तंबूत स्वतःहून हजर होणार हे नक्की ठरल्यानंतर आता जरुरी काय पहाऱ्यांची आणि मोर्चांची. जोहरचे हसम अवघ्या एका दिवसासाठी एवढे गाफील बनले. महाराजाने घेऊन 600 लोकांची टोळी वेढ्यातून निघून जात होती. शत्रूला फक्त निसर्गाचाच सडसडाट ऐकू येत होता. शिवाजी पळतोय याची त्यांना कल्पनाही नव्हती आणि चाहुली नव्हती. महाराजांना निसर्गाने अनुकूल साथ दिली होती. वेड्याची हद्द संपली, ओलांडली. सर्वांच्या हृदयातून आनंदाची झुळूक आरपार निघून गेली. पण भय संपले नव्हते. वेडा मागे पळत चालला. पालखी पुढे पळत होती. शत्रू मागे राहिला. चुटकीच्या अंतरावर, टाळीच्या अंतरावर, हाकेच्या, शिळेच्या शिंगाच्या अंतरावर आपण सुटलो या आनंदाने मावळ्यांची मने मोहरली होती. आता विशाळगडाच्या रोखणाने पावले धावत होती. महाराज सिद्धी जोहरच्या मगरमिठीतून नव्हे, मगर मुखातून सही सलामत निसटले होते. खरोखर आश्चर्यच. तुळजाभवानीने शत्रूला भूल घातली खास. पालखी वेड्यापासून झपाट्याने दूर चालली होती. आता डोंगराची मुरमाड जमीन संपून चिखल सुरू झाला. पचक पचक पावले वाजू लागली. अंधार मी म्हणत होता. पावसाने भिजत असलेली झाडांची पाने विजेने क्षणोक्षणी चकाकत होती. आणखी काही अंतर तुटले की निर्धास्त आणि बिनभोगाटपणे विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत तरी पोचायला काहीच हरकत नव्हती. कुठे उंच तर कुठे खोल, कुठे गवत तर कुठे दगडधोंडे, कुठे शेवाळे तर कुठे चिखल, अशी ती अडचणीची वाट होती. काही काही ठिकाणी तर जांगड चिखल होता. महाराज पालखीत बसले होते, पण मन आणखी बरेच अंतर काटले होते. पालखी पुढे पुढे धावत होती. त्या 600 काळ्या कुट्ट सावल्या भूताप्रमाणे गुपचूप पळत होत्या. मधूनच एखादे डरकाळे उठे. काळजात चर्र होई. वाघांच्या डरकाळ्या होत्या त्या. पावसाने सतावलेले वाघ झाडीतून डरकाळ्या फोडीत होते. पानातून टपटपणारा पाऊस आणि रातकिड्यांचे एका सुरातले किर्र संगीत अखंड चालू होते. जोहरची छावणी आता खूप मागे पडली होती. इतक्या भयान अंधारात, मुसळधार पावसात आणि खडतर आड रानात कोणीही माणूस फिरकणेच अशक्य होते. धोका संपत. शिव झाडीत कुजबुजले. वाघाच्या डोळे चमकले. कोणी नाही. अरे नाही, ते पहा. कुणी नाही तरी आहे तिथे. कोण? कुणास ठाऊक, पण माणूसच. नक्की कुठे? किती जण? माहीत नाही. भयान काळोखात इतिहासाला नाही माहीत, परंतु हे रस्ते जोहरचे हेर होते. ते
महाराजाने घेऊन पळताना 600च्या टोळीला त्या हेराने पाहिले. झुडपे थरारली, खूप जोरात आसमान कडाडले. महाराजांच्या आणि मावळ्यांच्या काळजात वीज सळसळून गेली. सगळेच दचकले. आपल्याला कोणीतरी पाहिले, पण कोठून आणि किती जणांनी? आता त्या भयंकर रानात भीषण अंधारात समजायचे कसे? ओळखायचे कसे? शोधायचे कसे? जौहरच्या छावणीतीलच ते हेर होते. एकटा नाही, दोघे जण नाही, दोघांपेक्षाही जास्तच. इतिहासाला एवढेच फक्त माहीत आहे. आता त्या अंधारात हेरांना शोधण्याचा प्रयत्न करणेही अशक्य आणि धोक्याचे होते. कुठे सापडायचे ते? आणि तेवढ्यात त्यांच्यापैकी एखादा जरी निष्ठून जवळच्या छावणीकडे पळाला तरीही शत्रू पाठलावर येणारच. म्हणून वेळ धोक्यात पण व्यर्थ घालवण्यापेक्षा जोरात पळणे हाच केवळ उपाय होता. आता दुसरा उपायच नाहीतर शत्रू येऊन आड रानात शिकार गाठणार हे नक्की होते. एकच क्षण गेला आणि मावळे थांबले. भराभर ती रिकामी पालखी पुढे आली. दुसरी पालखी नेली होती, तिचा उपयोग आता होता. भराभर ती रिकामी पालखी पुढे आली. मावळ्यांच्या टोळीत एक जण अगदी महाराजांप्रमाणे पोशाख केलेला होता. गडावरून निघतानाचा सर्व साज शृंगार त्याने केला होता. या गड्यालाही दाढी होती, त्यामुळे तो महाराजांसारखाच दिसत होता. आता विचार करायला वेळ नव्हता. जो विचार करायचा तो पूर्वीच केलेला होता. तो मावळा गडी झटकन त्या रिकाम्या पालखीत बसला. त्याच्या पालखी संगती 15-20 मावळे राहिले. नव्या महाराजांची नवी पालखी सरळ नेहमीच्या मार्गाने चालू लागली आणि खुद्द शिवाजीराजांची पालखी मावळ्यांच्या मोठ्या टोळीसह एकदम आड रानात घुसली. बाजीप्रभू अर्थात महाराजांच्या पालखीबरोबर होते. नेहमीची वाट सोडून त्याने मुद्दामच वेगळी वाट अडवाट केली. शत्रूचा पाठलाग होईल तो घोड्यावरून होईल म्हणून शक्य तेवढे अंतर काढण्याकरिता व शत्रूचा वेळ फुकट वाया घालवण्याकरिता ही केलेली युक्ती होती. महाराजांची पालखी आड वाटेने विशाळगडाच्या रोखावर निघाली. तरीही काळजी संपलेली नव्हती. पाठलाग होणारे नक्कीच होते. शत्रूला हुलकावणी दिल्यामुळे फक्त आणखी काही तास शत्रू महाराजांना गाठू शकणार नव्हता. तेवढ्याच वेळेत अतिशय जोराने जाऊन अंतर काटायचा प्रयत्न मावळे आणि बाजी करू लागले. जीवापाड प्रयत्न चालू होता आणि खरोखर भयंकर घाईघाईने मावळ्यांनी पाळायला सुरुवात केली. मावळ्यांच्या आणि बाजीच्या जीवाची उलघाल सुरू झाली. महाराजांना भविष्य दिसू लागले. पालखी हिंकाळत होती, गोंडे हिंदोळत होते, नवे महाराजांचे काळीजच हिंदोळत होते. पण महाराज मावळ्यांच्या आणि बाजींच्या ताब्यात होते. पालखीतून पायी उतरून चालण्याने महाराजांना फार फार त्रास झाला असता. पळण्याच्या वेगात कसूर तर पालखी खांद्यावर घेऊन होत नव्हती. महाराजांनी घेऊन पळत राहायचे एवढेच मावळ्यांना आणि बाजींना समजत होते. बस हेर केव्हाच अंधारातून सळसळत छावणीकडे धावत गेले होते. जोहरला बातमी देण्यासाठी की दुश्मन शिवाजी भाग गया है. दौडो. भयंकर प्रसंग हा. आता वेड्यातली गनिमी फौज येणार, पाठलाग करणार. बाजीच्या काळजात चिंतेची चिताच पेटली. महाराजांना पालखीतून उतरून देता बाजींची आणि मावळ्यांची पराकाष्ठा चालली होती. जास्तीत जास्त जोरात धावण्याची. खाली उतरून पळण्याकरता बाजींना किंवा मावळ्यांना महाराजांनी काय काय म्हटले असेल ते केवळ त्यांचे त्यांनाच माहिती, इतिहासाला माहिती. अजून किती दूर दूर विशाळगड होता, काय होणार होता ते श्री भवानीच फक्त जाणत होती. आणि खरोखर मावळ्यांनी काही काही उसने ठेवले नव्हते. खाली दोन दोन वीज चिखलाची रवडी होती. पायात काटा मोडतोय का, घोट्यात पाय मुरगळतोय काय याचा विचारही ते करीत नव्हते. महाराजांना आपल्या माणसांचे ते कष्ट पाहत नव्हते, पण ते त्यांच्या निष्ठेचे आणि प्रेमाचे सक्त कैदी होते. सिद्धी जवळचे हेर शिवाजी पळाल्याची बातमी, भयंकर बातमी घेऊन छावणीत येऊन धडकले. सगळ्या छावणीची बातमी पसरली. गडबड उडून गेली. शिवाजी पळाला, शिवाजी पळाला. असा कसा पळाला कोण जाणे, पण पळाला. अजून पळतोय, विशाळगडाच्या रोखाने पळतोय, पालखीत बसून पळतोय. ही बातमी सिद्धाजवळच्या कानावर आदळली. वज्राघातच होता तो त्याच्यावर. त्याचे कान, डोळे, मन एकदम सुन्नत झाले. आपण हे काय ऐकतो आहोत हेच त्याला समजेना. तो डोळे ताणून पिसाटासारखा स्तब्ध होऊन पाहू लागला. जणू महाभयंकर जलप्रलयातील घोड्यात सापडून तो गरगरा गरगरा फिरत होता. असे वाटले की आता एकदम वेडा होणार. शिवाजी शिवाजी पळाला पळाला. कसा पळाला, कोण, कसा? 4.5 महिने हजारो अश्वांच्या फौजेसह, तोफखान्यासह, मोठमोठ्या सरदारांसह बळकट वेढा घालून अखेर तो पळाला.
सिद्धी जोहर भयंकर उद्विग्न झाला. पश्चातापाने म्हणाला, या अल्लाह, या ये क्या हुआ? इस परनाले किले पर जेर किया हुआ दुश्मन हमको धोखा देकर भाग गया, ये कैसे हुआ? अब हजरत शाह आदिल शाह की खिदमत में मैं कैसे पेश हूँ? इस्लाम का भारी दुश्मन मेरे पंजे से छूट गया. यह सुनकर शाइस्ते खां और सारे सरदार मुझे क्या कहेंगे? मेरे शिकंजे से एक बेकिस्मी जहर गायब हो जाने से मुझे कितनी खस्तगी हो रही है, ये कैसे बताऊं? जोहर कमालीचा उद्विग्न झाला. आता काय करू आणि काय नको हे त्याला समजेच नाही. सर्व सरदारही दिग्मूढ झाले. बाहेर पाऊस पडत होता. जोहरच्या 3.5 महिन्यांच्या अविश्रांत प्रामाणिक कष्टावर पाणी पडले होते. जोहरच्या पुढे सिद्धी मसूद उभा होता. जोहरने एकदम त्याच्याकडे बोट करून म्हटले, दिलेर मसाऊद, तुम फौरन शिवाजी का पीछा करो. मेरे हाथों से एक बनजीर नगीना निकल गया. हमारे आंखों में धूल झोंक कर शिवाजी भाग गया. मसाऊद, तुम ही इसका पीछा करो, जाओ. सिद्धी जोहरचा हुकूम होता क्षणीच मसूद घाईने निघाला. छावणीत फौजेची एकच धांदळ धावपळ उडाली. 2000 घोडेस्वार आणि 1000 पायदळ मसूदच्या हुकमासाठी तयार झाले. स्वारांची फौज बिनीवर घेऊन मसूद दौडत सुटाला. विशाळगडाकडे निघाला. पण सिद्धी मसूद अतिशय शूर, जोहरचा निष्ठावंत सरदार होता. तो मुळी जोहरचा जावईच होता, त्याच्या मुलीचा नव्हता. मसूदची फौज निघाली, खूप जोरात निघाली. पण तो पाऊस, तो अंधार, ती भयंकर खराब वाट, शेवाळे, निसरडे, चिखल वगैरे अडथळे अटळ होते. त्याच्या हशम शेवाळ्यात रपारप पडत होते. काही ठिकाणी त्यांच्या घोड्यांचे पाय गुडघ्यातून चिखलात रुतत होते. सर्वात अडथळ अंधारात ही वाट होती. धडपडत मसूद विशाळगडाच्या रस्त्याने चालला. कितीतरी वेळ तो आणि त्याचे सैन्य रस्ता तोडीत होते. पण शिवाजीची काही चावल त्यांना लागेल. पळत होते, अंगावर चिखल माखला जात होता, तरीही पळत होते. शिवाजी हवा होता. विजांच्या चमचमाटात फक्त गाडी, चिखल व धोंडेच दिसत होते. झाडी, चिखल व धोंडेच दिसत होते. बरात रस्ता तुडविल्यानंतर विजेच्या प्रकाशात मसूदला एकदम अंधार, 20 माणसे आणि एक पालखी पळताना दिसली. एकदम आनंदाची उकळी आणि आरोळी फुटली. शिवाजी, पकडो. मसूद आणि मसूदचे स्वार चिखल उडवीत ताड दौडत निघाले. 15-20 मावळे पालखी पळवीत होते. एका क्षणात पालखीला स्वारांचा गराडा पडला. पालखी थांबली. पालखीत कोण आहे असे मसूदने दरडावून विचारले. मावळ्यांनी सांगितले की पालखीत शिवाजी महाराज आहे. शिवाजी म्हणजे सापडला. मसूदच्या आनंद सैन्यात मारेना. फसवून पळून चाललेला तो लबाड अखेर सापडला. मसूदने पाहिले, अंधारात शिवाजी महाराज पालखीचा गोंडा धरून बसले होते. आता नशिबात जे लिहिलेले असेल ते भोगायला महाराज तयार होऊन बसले होते. मसूदला विजयाचा आनंद होत होता. फक्त शिवाजी जिंकला, सारी मराठी फौज दौलतच जिंकली. या नव्या आनंदाच्या, अमाप नव्या कल्पनांच्या उत्साहाच्या विजापुरी सैन्यात चमकत होत्या. मसूदने पालखीच्या भोवताली सशस्त्र आसमानचा पहारा घालून पालखीसह महाराजांना कैद केले. मावळे पकडले आणि पालखी पन्हाळगडाखाली छावणीत येऊन जाण्याकरता आपल्या फौजेचे तोंड त्याने माघारी वळवले. आता अगदी आनंदाने चिखलतोडीत मसूदची विजापुरी फौज परत माघारी निघाली आणि पालखीसह छावणीत आली. महाराज पळून गेल्यामुळे छावणी अगदी उदास झाली होती. जोहर पश्चातापाने जळत होता. एवढ्यात ओरडत गरजत विजापुरी फौज माघारी आली. छावणीत बातमी पसरली, शिवाजी सापडला, कैद झाला. जोहरलाही समजले. जोहरला केवढा आनंद झाला. हरपलेले यश सिद्धी मसूदने खेचून आणले. जोहरला जावयाबद्दल किती धन्यता आणि अभिमान वाटला असेल ते तोच जाणे. चिखलाने माखलेले विजयवीर आले. त्यांचे चेहरे मात्र कमळासारखे फुललेले होते. पालखी आली. जोहरने आणि इतर सरदारांनी पाहिली. पालखी थांबली. महाराज पालखीतून उतरले. मंडळी निरखून पाहू लागली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद घरमुळ लागला. शंका आणि संशय बळकावले आणि मंडळींची खात्री झाली की हा शिवाजी नव्हे, दुसराच कोणीतरी असला पाहिजे. पूर्वी काही जणांनी शिवाजीला प्रत्यक्ष पाहिलेही होते. घात झाला.
त्यांनी महाराजांची चौकशी केली आणि त्यांना समजले की हे प्रत्यक्ष शिवाजी महाराज नसून शिवाजी नाव असलेला एक न्हावी आहे. भयंकर घोटाळा झाला होता. एकदम वातावरण पालटले. सोसाट्याच्या वरात आनंद पार उडून गेला. फजिती, निव्वळ फजिती. जव्हर भयंकर वैतागला. छावणीत पुन्हा धावाधाव सुरू झाली. चिडून हुकूम सुटले. मसूदला तर मेल्याहून मेल्यासारखे झाले. त्याने पुन्हा तडकाफडकी फौज बाहेर काढली. पुन्हा पाठला. एवढ्या वेळात महाराज खूप खूप दूर गेले. मध्यरात उलटून गेले होते. मसूद आता अगदी चिडून संतापून निघाला. 2000 घोडदळ दौडत निघाले. मागोमाग 1000 पायदळ. पुन्हा तीच वाट, तोच चिखल, तेच शेवाळे, अंधार आणि अडथळे. महाराजांची पालखी घेऊन मावळे झपाट्याने चाललेले होते. तासामागून तास चालले होते. मावळे शिकस्तीने पालखी पळवित होते. सिद्धी मसूदी शिकस्तीने पाठलाग करीत होता. मागचा शत्रू यायच्या आत विशाळगडाखाली शत्रूला जिंकून गडावर महाराजांना जायचे होते. हे शक्य होते काय? अशक्य. कारण अजून जवळजवळ 10 कोस लांब विशाळगडाचा पायथा होता. विशाळगडाच्या पायथ्याशी जशवंतराव व सुरेराव मोर्चे लावून बसलेच होते. पण ही गोष्ट महाराजांना माहीतच नव्हती. पहाट झाली, चिंता वाढत होती. मागच्या आणि पुढच्या दोन्ही शत्रूंच्या किती भयंकर यातनातून स्वराज्य आणि महाराज चालले होते. उजाडले. आषाढबद्ध प्रतिपदा उगवली आणि आली. सिद्धी मसूदच्या घोडेस्वारांची आरोळे आली. महाराजांच्या आणि सर्वांच्या हृदयात चर्र झाले. अजून 5 कोस जायचे होते आणि तेथेही वेढा पडून विशाळगडावर चढायचे होते. आता सिद्धी मसूद दौडत येत होता. चिखलाने भरलेले त्याचे ते लष्कर मागोमाग दौडत होते. 1 प्रहर दिवसभर चढला होता. मावळ्यांची, बाजींची आणि महाराजांची उलगाल उडाली. मोठ्या मेटाकुटीने त्यांनी गजापूरची घोडखिंड गाठली आणि आलाच मसूद. त्याचे घोडदळ अखिरंदात येताना स्पष्ट दिसू लागले. विशाळगड अजून 4 कोस दूर होता. आता शत्रू हमखास गाठणार. तो संख्येनेही खूप आहे. त्याला फसवून आपण पढागडावरून पसार झाल्यामुळे तो भयंकर चिडलेला आहे. आपली फौज रात्रभर चालून दमली होती. दोघा शत्रूंच्या कातरीत साप कापली जाईल हे महाराजांना आणि बाजींना स्पष्ट दिसत होते. आता विचार करायला वेळ नव्हता. असे संकट कधीही आले नव्हते. असे कधी येऊही नाही. आता काय करायचे? बाजींनी सारे काही ओळखले. महाराजांच्या जीवाची तडफड त्यांना दिसत होती. महाराजांनी एक क्षणभरही थांबणे घातक होते. समोरून खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता. खिंड उंच होती. वाट अरुंद होती. घशासारखी अरुंद होती. घटसर्पाने स्वराज्याचा प्राण या खिंडीत गाठला होता. घसा आवळत आवळत बंद होण्याची वेळ येऊन टेपलेली असून महाराजांना बाजी कळवळून विनवू लागले की तुम्ही इथे थांबू नका. गनिम अफाट आहे. आपण थोडे आहोत. गनिम धावास आली. तुम्ही थेट गडाकडे धावा. मी इथे खिंड रोखून धरतो. एकालाही खिंड चढू देत नाही. तुम्ही जा जा. तेवढे धाडस. महाराज पुढे गेले तरी सुखासुखी गडावर पोहोचू शकत नव्हते. कारण जशवंतराव व सूर्यराव विशाळगडाच्या पायथ्याशी फौजेनिशी मोर्चे बांधून राहिले होते. बाजी म्हणत होते की तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत शत्रूला अडवून ठेवतो. म्हणजे अजून काही तास. काय माणसे ही माणसे महाराष्ट्राचा संसार थाटण्यासाठी जन्माला आली. स्वतःच्या जीवाची यांना परवाच काय. यांच्या एका हातावर तुळशीचे पत्र उमलत होती आणि दुसऱ्या हातात निखारा फुलत होता. आणि महाराजांना ती आपल्या निशब्द प्रेमाने विचारत होती, महाराज सांगा यातले काय, सांगा यातले संसारावर गर्दावर काय ठेवू. धन्य धन्य मराठ्यांची जात होईल. शत्रू खिंडीच्या पायथ्याशी येऊन टेपला. घाई गर्दीत बाजींनी महाराजांना निर्वाणीने म्हटले, महाराज तुम्ही जाणे. या खिंडीमध्ये मी निम्मे मावळे घेऊन 2 प्रहर पावितो. तुमच्या पाठीवर फौज देऊ येत नाही. साहेबी निम्मे लोक घेऊन निघून जाणे. गडावर जाताच तोफांचे आवाज करणे. तोपर्यंत गनिमाची फौज येऊ देत नाही. आम्ही साहेब कामावरी म्हणतो. जा जा तुम्ही. आमची चिंता करूच नका. आम्ही येथे सुखी आहोत. असे म्हणून त्यांनी महाराजांना बळे बळे विशाळगडाच्या वाटेला लावले. निम्मे मावळे महाराजांबरोबर दिले आणि निम्मे आपल्या संघात ठेवले. बाजींच्या संघातील राहिलेले मावळे हिरडस मावळातील होते. त्यावेळेला बाजी म्हणतात, शिवाजी महाराज ज्यावेळेला निघत नाहीत पुढे त्यावेळेला बाजी म्हणतात की छत्रपती तुम्ही लाखांचे पोशिंदे आहात. माझ्यासारखे लाखो गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. म्हणून तुम्ही इथून निघा, लवकर निघा. बाजी प्रभू त्यांना विनंती करतात. बाजींनी महाराजांना अखेरचा मुजरा केला, हर हर महादेव. 300 मावळ्यांसह बाजी खिंडीच्या तोंडावर येऊन उभे राहिले.
ते आवेशाने सिद्धी मसूदच्या फौजेला जणू आव्हानच देत होती की या लेखानो, आमचा राजा आहे नाही का तुम्हाला, या इकडे. शत्रूची पहिली भयंकर लाट खिंडीवर थडकली. बाजींची वानर सेना खवळली होती. खिंड चढून येऊ पाहणाऱ्या आघाडीच्या आसमानची डोकी नारळासारखी खडाखडा फुटू लागली. उसाच्या कांड्यासारखी हातापायाची हाडे मोडून पडू लागली. घोड्यांचा मारा करणे, धोंड्यांचा मारा करणे हा तर मावळ्यांचा नेहमीचा आवडता खेळ होता. शत्रूचा एकामागोमाग एक अशम गड 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 कोलमडत खिंडीच्या पायथ्याशी आपोआप पोहोचू लागले. महाराज विशाळगडाकडे दौडत होते. गडाचा पायथा अजून 4 कोस दूर होता, म्हणजे पायथ्याशी पोचायला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागणार होते. तिकडे पन्हाळ्याच्या पायथ्याशी सिद्धी जोहर आणि फाजल खान यांनी गडाचा वेढा पुन्हा सक्त केला होता. जोहर स्वतः वेढ्यातच थांबला होता. बहुधा त्याला असे वाटले असावे की कदाचित खरा शिवाजी अजून गडावरच असेल. जर वेढा ढिला पडला तर शिवाजी पळून जाईल. किती घाबरलेले होते शिवाजीच्या योजनांना. बाजी आणि त्यांचे मावळे कमालीच्या शौर्याने खिंडीत लढत होते. दिवस माथ्यावर चढत आला. सूर्य पुढे पुढे चालला होता, पण ढगांच्या आडून. महाराज विशाळगडाकडे धावत होते. पायथा अगदी जवळ आला होता. थोडेच अंतर उरले होते. गडावरती भगवा झेंडा उंच उंच फडकत होता. गडाच्या तळाशी शत्रूचे, म्हणजे शत्रू बनलेल्या आपल्याच मराठ्यांचे मोर्चे लागलेले होते. काय व्हायचे असेल ते होईल, पण अशा निर्धाराने महाराज 300 मावळ्यांशी झाडीतून झरझर झरझर चालले होते. तिकडे खिंडीत शर्तीची झुंज चालू होती. विशाळगडाखालचे सूर्यरावाचे व जशवंतरावाचे मोर्चे सावध झाले. दोघाही सरदारांना समजले की मावळ्यांचा जमाव घेऊन खासा शिवाजीराजा गडाकडे येतोय. उठलेच लगेच ते चंद्र सूर्य महाराजांना अडवायला, मारायला, पकडायला. स्वराज्याचे हे कमनशीब, ही आमचीच माणसे, काय बोलावे तरी काय यांच्या बाबतीत, काय बोलावे तरी काय यांच्या बाबतीत. वास्तविक या सूर्यरावाने गजापूरच्या खिंडीकडे धाव घेऊन बाजी प्रभूंना म्हणायला हवे होते, बाजी तुम्ही रात्रभर थकलेला आहात, मी उभा राहतो खिंडीत, तुम्ही मागे व्हा. आणि मग मसूदवर यश मिळवून आणि बाजींना सुखरूप घेऊन सूर्यरावाने महाराजांच्या मुजऱ्याला अभिमानाने यावयास होते. पण हे केवळ स्वप्नच, अगदी स्वप्नच. अंधाराची सेवा करण्यातच भूषण मांडणारे सूर्य ते चालून निघाले होते महाराजांवर. सूर्यराव सूर्याचा हल्ला आला. महाराजांनी भवानी मैदानातून बाहेर पडली. मावळे न डरता न हटता उसळून शत्रूवर निघाले. शर्थ करून गडावर पोचायचेच असा त्यांचा निर्धार होता. लढाई जुंपली. तिकडे खिंडीवर हल्ल्यावर हल्ले चढविण्याच्या मसूदने सपाटा चालवला. खिंडीत बाजी अडसरासारखे उभे राहून लढत होते. भयंकर रणकंदा चालले होते. मसूदची नवी ताज्या दमाची कुमक रीग लावून वर चढत होती. बाजी आणि त्यांचे मावळे लाली लाल झाले होते. रात्रभर दमूनही ही झुंज त्यांनी नेटाने चालू ठेवली होती. जखमानी लाल बुंद झालेल्या बाजीच्या तलवारी फिरतच होत्या. जणू आगीचा तांबडा लाल उभा लोळच शिणग्या नाचवीत होता. बाजीमध्ये एवढी ताकद आली तरी कुठून? महाराजांना पाऊल पाऊल झुंजून पुढे सरकावे लागत होते. त्यांना ओढ लागली होती गड गाठायची. सूर्यराव जीव खाऊन त्यांना प्रतिरोध करीत होता. महाराज जणू पुराच्या उलट्या धारेत पोहून उगम गाठायची धडपड करीत होते. शत्रूचा प्रतिकार लाटा त्यांच्यावर धडाधड आपटत होत्या. दुपारचे 2 वाजले. सूर्य मावळतीकडे ढळला. सूर्यरावाचा प्रतिकार महाराजांपुढे फिका पडू लागला. तो व जशवंतराव आपल्या मोठ्या फौजेसह हल्ले चढवित होते, पण तरी महाराज पुढे पुढेच घुसत होते. दुपारचे 4 वाजले. खिंड चढून जाण्यासाठी मसूद पराकाष्ठा करीत होता. त्याला अजूनही मुळीच यश येत नव्हतं. विशाळगड चढून जाण्याकरिता महाराजी पराकाष्ठा करीत होते आणि अखेर सुरव्यांची कोंडी फुटली. महाराजांनी व मावळ्यांनी गडावर धाव घेतली. आता खरोखर बाजींनी शर्त केली होती. ते अजूनही खिंड अडवून उभेच होते. त्यांना खूपच जखमा झाल्या होत्या. रक्त गळत होते. अनेक मावळे मरून पडले होते. शक्ती आटत आटत चालली होती, तरी झुंजतच होते, कारण गडावरून अजून तोफेचा आवाज ऐकायला येत नव्हता. अखेर गडावर महाराज पोहोचले. लढून लढून दमलेले महाराज गडात शिरले. पन्हाळ गडावरून काल रात्री निघाल्यापासून बरोबर 7 प्रहराने म्हणजे 21 तासांनी ते विशाळगडावर दाखल झाले होते. महाराजांना ओढ होती बाजीच्या भेटीची, फुलाजीच्या भेटीची. बाजींना ओढ होती तोफांच्या आवाजांची. कालपासून सतत 21 तास चालण्याचे व लढण्याचे श्रम करून शरीर विलक्षण थकलेले होते. जखमाने देह पिंजून निघाला होता. शरीर आता निखराने उभे होते, तरीही झुंजत होते.
अजूनही तोफांचा आवाज उमटत नव्हता. खिंड रक्ताने भिजून निघाले. एवढ्या धडाडधडून आवाज कडाडला. पहिली तोफ उडाली. धडाडधडम दुसरी तिसरी तोफा उडू लागल्या. विशाळगडावरून महाराजांनी सरबत्ती सुरू केली. नवे महाराजच तोफाच्या तोंडाने ओरडून हाका मारित होते. बाजी बाजी लवकर या. मी गडावर पोहोचलो. तुमची मी वाट पाहतोय. बाजी लवकर या. तोफांचा धडाका मावळ्यांनी ऐकला आणि केवढा तो आनंद. महाराज पोहोचले. बाजी आनंद. एवढ्यात घात झाला. बाजींचा आर्त स्वर उमटला. शत्रूपुढील कुणाचा तरी अकस्मात एक घाव सपकन बाजींवर पडला. घळकन रक्ताचा लोंढा फुटला. स्वातंत्र्याच्या सूर्या प्रसन्न हो. आता तरी प्रसन्न हो. बाजींची मूर्ती कोसळली. गजापूरची खिंड पावन झाली. पावन खिंड. दाट वृक्षराजीखाली लवलवत्या तृणांकुरांच्या संगतीत निर्जन एकांतात सह्याद्रीच्या कुशीत समाधीच्या पावित्र्याने सतीच्या गांभीर्याने उभी असलेली ती पहा. ती गजापूरची खिंड पावन खिंड झाली. पन्हाळगडापासून 17 कोसावर उंच आहे. अवघड आहे. तिचा मार्ग खाचा खळग्यांनी काट्या कुट्यांनी सजला आहे. एका भयंकर घटसर्पाच्या तडक्यातून हिरडस मावळातल्या गरीब शेतकरी मावळ्यांनी स्वराज्याचे प्राण वाचविले. ते याच खिंडीत पावन खिंडीतल्या मातीला सुगंध आहे बाजींच्या त्यागाचा. जर त्यातील मुठभर माती पाण्यात टाकली तर त्या पाण्याला रंग चढेल बाजींच्या रक्ताचा. जर त्यातील जमिनीला कान लावले तर आवाज येईल बाजींच्या तोंडून कडाडलेल्या महाराष्ट्राच्या महामंत्राचा. हर हर महादेव. हर हर महादेव. धन्यवाद. आता विश्वात्मके